बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो पावले एकाच ध्येयाने पंढरपुराच्या दिशेने चालत राहतात. अंगात उत्साह, हातात भगवी पताके, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि ओठावर फक्त एकच नामजप असतो, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पण आषाढी एकादशी नक्की काय आहे? या दिवशी विठुरायाची वारी का केली जाते आणि या एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आषाढी एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून पण ओळखले जातात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यासाठी क्षीरसागरात योग निद्रेत जातात. या 4 महिन्याच्या काळात चातुर्मास असे म्हणतात. म्हणून या एकादशीपासून शुभ कार्य, धार्मिक व्रताचे सुरुवात होते आणि कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला म्हणजेच कार्तिक एकादशीला चातुर्मास समाप्त होतो. आषाढी एकादशीचे नाव काढताच सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी. वारी म्हणजे केवळ चालणे नाही, तर ती भक्तीची आणि समतेचे अनोखे वाटचाल आहे. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जाते. देहूवरून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या हजारो वारकऱ्यांसोबत पंढरपुराकडे मार्गस्थ होतात. या वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे समता. येथे कोणताही भेदभाव उरत नाही. श्रीमंत असो वा गरीब, कोणत्याही जातीचा असो, प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतो, एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतो. वारीतील रिंगण सोहळा तर पाहण्यासारखाच असतो, जेथे अश्वाचे धावणे आणि वारकऱ्यांचे फुगड्यांचा खेळ डोळ्यांचे पारणे फेडतात. इतर देवांच्या पूजेमध्ये कर्मकांडाला महत्त्व असते, पण विठुरायाच्या दरबारात फक्त भाव महत्त्वाचा असतो. विठ्ठल हा असा देव आहे जो भक्तांच्या प्रेमासाठी कंबरेवर हात ठेवून युगेनयुगे विटेवर उभा आहे. आषाढी एकादशीला उपवास करण्याचे मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. उपवास म्हणजे केवळ अन्न त्यागणे नाही, तर मनातील वाईट विचार, अहंकार आणि राग सोडून सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करणे होय. या दिवशी विठ्ठल नामाचा जप करणे, अभंग ऐकणे आणि नामस्मरण करणे याने मनाला असीम शांती मिळते. आषाढी एकादशी हा केवळ एक सण नाही, तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि ऐक्याचा उत्सव आहे. चला तर मग आज या आषाढी एकादशीला आपण आपल्या मनातील सर्व वाईट विचार दूर करूया आणि विठुरायाच्या चरणी लीन होऊया. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.